मागील आयुष्याचे पाप, केलेल्या चुका, घडलेल्या गोष्टी ह्याच्यामुळे तुम्हाला पस्तावा होत आहे का? तुम्हाला असं वाटतं का की माझे पाप देवसुद्धा क्षमा करेल की नाही? असं जर असेल तर आज देवाच्या वचनामधून आनंदाची बातमी आहे की परमेश्वर हा क्षमा करणारा, आपल्या जीवनाची पुनर्स्थापना करणारा आहे. तो कृपा करणारा देव आहे आणि हे सर्व त्याच्या कृपेमुळे तो आपली क्षमा करत असतो. आज आपण त्याच्या वचनातून अशा एका माणसाची स्टोरी पाहू की ज्याने भयंकर पाप केलेलं होतं, जो देवाचा माणूस होता, देवाने निवडलेला राजा होता. परंतु त्याच्याकडून अशी चूक घडली, पण नंतर त्याने पश्चाताप केला आणि देवाने त्याच्या पापाची क्षमा केली आणि त्याच्या जीवनाची पुनर्स्थापना केली. जीवनातील काही महत्त्वाचे प्रश्न हे या संदेश मालिकेचं नाव आहे आणि आजचा विषय आहे, माझ्या पापांची खरंच क्षमा होऊ शकते का? आजचा प्रश्न आहे, माझ्या पापांची खरंच क्षमा होऊ शकते का? बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझं जीवन कसं आहे, मी काय केलं तुम्हाला माहीत नाही, मला नाही वाटतं देव माझी क्षमा करेल, तो मला आत घेईल. परंतु शास्त्राचा देव, जगाचा निर्माण करता देव हा क्षमा करणारा, दयाळू व कृपाळू असा देव आहे. 2 शमूएल याच्या 11व्या अध्यायामध्ये दावीद राजाच्या जीवनात घडलेली ही घटना आहे. आपण वाचू 2 शमूएल याचा 11वा अध्याय. ज्यावेळेस दावीद इस्रायलावर राज्य करीत होता त्यावेळेस काय झालं बघा. 2 शमूएल 11 आणि 1 वचनात, राजे लोक युद्धाच्या मोहिमे जातात त्या समयी म्हणजे वर्षारंभी दाविदाने योवाबास व त्याच्याबरोबर त्याचे नोकर चाकर व सर्व इस्रायल लोक यांना पाठविले. त्यांनी अम्मोन्यांचा संहार करून राब्बा नगरास वेढा घातला, पण दावीद यरूशलेमेतच राहिला. लढाईचं सीझन सुरू झालं. त्यावेळेस लढाईचे सीझन समय होते आणि दाविदाने आपला सेनापती योवाब आणि त्याचे सगळे सैनिक हे लढाईला पाठवले अम्मोनी लोकांविरुद्ध. आणि त्याने लढाईला जाण्याच्या ऐवजी तो यरूशलेमेतच राहिलेला आहे. बघा काय घटना घडली, कोणतं पाप दाविदाने केलं, ते किती भयंकर होतं आणि देवाने त्या पापाची कशी क्षमा केली हे आज आपण पाहणार आहोत. आणि मग पुढं काय झालं बघा. वचन 2, संध्याकाळच्या समयी दावीद पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला. तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याला दिसून आली. त्याने तिथून पाहिली. ती स्त्री दिसायला फार सुंदर होती. आता या ठिकाणी दावीद मागे राहिलेला आहे. सैन्य लढाईला गेलेला आहे, त्याला काही काम नाही आहे आणि तो निवांत गच्चीवर फिरत आहे. आणि अशा वेळेस काय झालं बघा. त्याचं लक्ष एका घराकडे गेलं त्याच्या महालातून आणि त्याने एका स्त्रीला त्याने स्नान करताना पाहिलेलं आहे. मग दाविदाने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली. तेव्हा कोणी म्हटले की ती अलियामाची कन्या व उरिया हित्ती याची बायको बतशेबा आहे ना. मग दाविदाने जासूद पाठवून तिला बोलावून घेतले व ती दाविदाकडे आली आणि दाविदाने तिच्याशी प्रसंग केला. ती आपल्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली होती. मग ती आपल्या घरी गेली. रिकामा वेळ ज्यावेळेस आपल्याजवळ असतो त्याचा आपण कसा उपयोग करतो. ज्यावेळेस आपण काही कामात गुंतलेलो नसतो, रिकामे असतो, त्यावेळेस शैतान आपल्यावर हल्ला करत असतो. आता या ठिकाणी दाविदाने लढाईला जायला पाहिजे होतं, परंतु तो गेलेला नाही, तो मागे राहिलेला आहे. त्याच्याजवळ रिकामा वेळ आहे, फावला वेळ आहे आणि अशा वेळेस त्याचं लक्ष या स्त्रीकडे जातं. तो पाहून थांबत नाही. त्याने पाहिलं की ती स्त्री सुंदर आहे, तिला बोलून घेतो, तिची चौकशी करतो. आता दावीद हा इस्रायलचा राजा आहे, त्याच्या राण्या आहे, त्याला दुसरी मुली आहे, परंतु तरीही हातात सत्ता, ऐश्वर सर्व काही असल्यामुळे दाविदाकडून कोणती चूक झाली, कोणतं पाप घडलं हे आपण पाहत आहोत. त्याने त्या स्त्रीला बोलून घेतलं. ती एका सैनिकाची पत्नी होती
उरिया नावाच्या सैनिकाची. आणि दावीद राजाने तिला आपल्या महालात बोलवून घेतलं आणि तिच्याशी व्यभिचार केला आणि नंतर ती घरी गेली. याच्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं की ज्यावेळेस आपण ज्या ठिकाणी आपण असायला पाहिजे तिथे नसतो, ज्यावेळेस आपण चुकीच्या ठिकाणी असतो त्यावेळेस सैतानाचा हल्ला आपल्यावर होत असतो. आता समजा दावीद जर लढाईला त्याच्या सैन्यांबरोबर गेला असता तर ही गोष्ट घडली असते का? बघा, बऱ्याच वेळेस आपण नको त्या चुकीच्या ठिकाणी जेव्हा असतो, जे करायला पाहिजे ते करत नाही, जिथं जायला पाहिजे तिथं जात नसतो, त्यावेळेस आपल्याकडून पाप घडतं, त्यावेळेस सैतान आपल्याला अडकवत असतो. आणि मग पुढं जर आपण वाचलं त्या स्टोरीमध्ये तर असं लिहिलेलं आहे, 5वं वचन, त्या स्त्रीला गर्भ राहिला तेव्हा तिने दाविदास सांगून पाठविले की मी गरोदर आहे. बघा, दाविदाला असं वाटलं की हे कोणालाही कळणार नाही, पण शास्त्र सांगतं की खात्री करून घ्या, तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. किती आपण लपवलं, किती वर्ष गेले तरी आपण पाहतो की लोक पकडले जातात, त्यांचं पाप उघडकीस येतं आणि त्यांना शिक्षा मिळते. हा शास्त्राचा आणि जगाचाही नियम आहे. आणि इथं देखील तसंच झालं. त्याला वाटलं की काही होणार नाही, परंतु त्या बाईने बत्शेबाने निरोप पाठवला की मी गरोदर राहिलेले आहे. आता दाविदाच्या समस्या वाढलेल्या आहेत. त्याला माहीत आहे की आता तिच्या नवऱ्याला कळणार, बाकीच्या इस्रायली सैन्याला कळणार, इस्रायली लोकांना कळणार. तो काय करतो बघा, दाविदाने योवाबास निरोप पाठवला. योवाब हा त्याचा सेनापती आहे जो लढाईला गेलेला आहे. दाविदाने योवाबाला निरोप पाठवला की उरिया हित्ती याला माझ्याकडे पाठवून द्या. तेव्हा त्याने त्याला दाविदाकडे पाठवले. लढाईतून त्याने तिच्या नवऱ्याला बोलून घेतलं. आणि पुढं जर आपण वाचलं तर त्याने सांगितलं की तू आपल्या घरी जा आणि थोडे दिवस आराम कर. परंतु आपण वाचतो की त्या उरिया हित्तीने, त्या सैनिकाने दाविदाला सांगितलं की माझे बांधव लढाईमध्ये लढत आहेत जीव मुठीत घालून, आणि मी घरी जाऊन माझ्या पत्नीसोबत कसं काय राहू. आणि म्हणून तो त्या रात्री, राजाने त्या रात्री मेजवानी दिली, त्याला बोलवलं, त्याला द्राक्षरस पाजला, परंतु तो घरी गेला नाही. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस दाविदाला कळलं त्याने त्याला विचारलं आणि त्याने असं उत्तर दिलं. मग परत दुसऱ्या दिवशी त्याने तसंच केलं, त्याला मेजवानी केली आणि घरी जायला सांगितलं, परंतु तो घरी गेला नाही. आणि दाविदाला ज्यावेळेस हे कळलं की तो घरी जायला तयार नाही, त्याने योवाबाला, त्याच्या सेनापतीला निरोप पाठवला की उरिया हित्ती याला लढाईच्या एकदम समोर ठेवा, म्हणजे तो लढाईत शत्रूच्याद्वारे आपोआप मारला जाईल. आणि अशा रीतीने बादशेबाचा नवरा मारला गेल्यानंतर दाविदाने तिच्याशी केलेला व्यभिचार, ते पाप त्याला कळणार नाही. आणि हा एक तोडगा त्याने काढलेला आहे. बघा, तुमच्याने माझ्याकडून, आपल्याकडून चुका झाल्यानंतर आपण असे तोडगे काढत असतो. आपल्याला वाटतं की असं केल्यानंतर ते पाप, ती चूक झाकली जाईल, तसं केल्यानंतर कोणाला कळणार नाही, पण तसं नसतं. आणि काय झालं, तुम्ही जर वाचलं 2 शमूएल 11मध्ये ती स्टोरी, तर योवाबाने दाविदाने सांगितल्याप्रमाणे केलं. उरिया हित्ती याला लढाईला पुढं पाठवलं आणि तो एक दिवशी त्या लढाईमध्ये मारला गेला. आणि ज्यावेळेस दावीद राजाकडे बातमी आली की उरिया हित्ती हा मारला गेलेला आहे, तेव्हा दाविदाने काय केलं माहीत आहे का? त्याने बादशेबाला, उरियाच्या पत्नीला आपल्या महालात बोलवलं, बोलवून घेतलं आणि तिला आपली आणखी एक राणी केलं. कालांतराने असं झालं की तिला जो गर्भ राहिलेला होता तिला मुलगा झाला, परंतु तो काही दिवसानंतर मरण पावला, तो जगला नाही. आता हे जे पाप दाविदाने केलं होतं याच्याविषयी तो काय म्हणतो बघा, स्तोत्र 32 आणि याचा 3 आणि 4 वचन आपण वाचू. हे दाविदाने लिहिलेले स्तोत्र आहे, त्याच्या जीवनातले अनुभव आहेत. त्याला माहीत होतं की पाप केल्यानंतर कसं वाटतं, कसं असतं.
मनस्थिती कशी होते, परिस्थिती कशी होत असते, कोणकोणत्या यातना मनाला शरीराला भोगाव्या लागतात. आणि आज तुम्ही जर अशा स्थितीत असाल तर तुम्हाला निश्चितच याच्यातून दिलासा मिळेल. स्तोत्र 32 आणि वचन 3 तो म्हणतो, मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. जोपर्यंत तो म्हणतो की मी माझं पाप, माझा दोष कबूल केला नाही, जोपर्यंत मी ते झाकून ठेवलं, त्यावेळेस काय झालं? तो म्हणतो, माझी सतत कन्यामुळे रात्रंदिवस त्याचं मन त्याला खात होतं. ज्यावेळेस आपण पाप करतो, चुका करतो, रात्रंदिवस आपलं मन आपल्याला अस्वस्थ करत असतं. अशा वेळेस लोक झोपेच्या गोळ्या घेतात किंवा व्यसनाधीन होतात. ते विसरून जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु आपल्या मनापासून आपण पळून जाऊ शकत नाही. आपण कुठेही गेलो तरी आपलं मन आपल्याबरोबर असतं आणि ते आपल्या मनाला टोचणी लावत असतं. आणि म्हणून तो म्हणतो की सतत कन्यामुळे, सतत त्याची आठवण होत असल्यामुळे की मी राजा असताना, माझ्या इतर राण्या असताना देखील एका सैनिकाच्या बायकोला बोलवून तिच्याशी व्यभिचार केला. एवढंच नव्हे तर तिच्या नवऱ्याला कळू नये म्हणून त्याला ठार मारून टाकलं, त्याचा खून केला त्या लढाईमध्ये. ह्या गोष्टी दाविदाच्या मनात सतत घोळत होत्या आणि म्हणून तो अस्वस्थ झाला होता. बघा, प्रत्येक पापाचे परिणाम माणसाला भोगावं लागतात. या ठिकाणी तो म्हणतो की माझी हाडे जीर्ण झाली, म्हणजे त्याच्या शरीरावर, त्याच्या मनावर त्याचा परिणाम झाला. पापाचा परिणाम माणसाच्या मनावर आणि माणसाच्या शरीरावर सुद्धा होत असतो. त्याला अशक्तपणा आला. तो म्हणतो, मन तर अस्वस्थ झालं, सतत कणणं तर होतंच, पण माझी हाडे जीर्ण झाली. पापाचा परिणाम मनावर आणि शरीरावर होतो का? हो. प्रभू येशू ख्रिस्ताने एकदा एका माणसाला बरं केलं आणि त्याला सांगितलं की जा, इथून पुढे पाप करू नको. म्हणजे तो आजार त्याच्या पापामुळे झालेला होता. पापामुळे काही आजार देखील जडले जातात, विशेष करून लैंगिक पापामुळे HIV, एड्स आणि वेगवेगळे इतर लैंगिक आजार हे त्याचा परिणाम आहे. आणि म्हणून गुपचूप चोरून लपून जरी आपण पाप केलं तरी एक दिवशी ते उघड होत असतं. त्याचे परिणाम आपल्याला आणि लोकांनाही दिसून येत असतात. दावीद म्हणतो, मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. वचन 4 कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. म्हणजे काय की रात्रंदिवस त्याला जाणीव होती की मी देवाविरुद्ध पाप केलेला आहे. देवाचा क्रोध, देवाची शिक्षा आता मला भोगावं लागणार आहे. रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने माझ्यातले पाणी सुकून गेले. शारीरिकरित्या तो आजारी पडला. तो म्हणतो की माझ्यातले पाणी सुकून गेले तापामुळे. म्हणजे तो भयंकर आजारी झाला. आणि हे सर्व कशामुळे? एका पापामुळे, एका चुकीमुळे. कदाचित त्याला वाटत असेल की टाईमपास, आता वेळ जात नाही म्हणून त्याने त्या बाईला बोलवून घेतलेला आहे. किती वेळेस आपल्याला पाप हे लोकांना क्षुल्लक असं वाटतं, टाईमपास असं वाटतं, परंतु त्याचे नंतर कालांतराने गंभीर परिणाम भोगावे लागतात, मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या. आणि मग तो म्हणतो वचन 5 मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपले अधर्म लपून ठेवला नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल केले, कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. आता पुढे जर दाविदाच्या स्टोरीत आपण वाचलं की दाविदाने हे पाप केलं, बाथशेबाला राणी करून घेतलं, तिला राणी म्हणून महालात ठेवून घेतलं आणि एक दिवशी तिची डिलिव्हरी झाली, तिला तो मुलगा झाला आणि जवळ 1 वर्षाचा कालावधी लोटला. आणि 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही झालं ते आपण ह्या स्तोत्रात वाचलेलं आहे की दाविदाची मनस्थिती कशी झाली, तो आजारी कसा पडला. पण तो म्हणतो एक दिवशी मी माझं पाप कबूल केलं. आता हे कसं केलं? 2 शमूएल 11 जर वाचलं तर
दाविदाकडे परमेश्वराने त्याचा संदेष्टा पाठवला, त्याला त्याच्या पापाची जाणीव करून देण्यासाठी, आणि त्याने पश्चाताप करावा, देवाकडे पुन्हा वळावं म्हणून. आता शास्त्रात जर वाचलं तर आपल्याला माहिती आहे की दावीद हा देवाच्या मनासारखा मनुष्य होता, परंतु तरीही त्याने हे पाप केलं, त्याच्याकडून हे पाप घडलं. तुम्ही आणि मी जरी देवाचे असलो तरी आपण जर सावध नसलो, आपण जर योग्य ठिकाणी नसलो, चुकीच्या ठिकाणी जर आपण वेळ घालवत असलो, टाईमपास करत असलो, तर आपल्याही बाबतीत असं होऊ शकतं. पण त्यावेळी देव आपल्याला सोडत नाही. देवाने दाविदाला सोडलं नाही. देवाने नाथान नावाचा संदेष्टा त्याच्याकडे पाठवला, दाविदाला त्याचा पाप दाखवून देण्यासाठी. आता दावीद हा राजा आहे, आणि नाथानाला वाटलं जर दाविदाला सांगितलं की तू हे पाप केलेलं आहे, कारण राजाशी असं कोणी बोलतं का, राजाला कोणी त्याचं पाप सांगतं का. त्याला भीती वाटली, त्याला वाटलं की राजा कदाचित मला मारून टाकेल, शिक्षा देईल, आणि म्हणून त्याने आत्म्याच्या प्रेरणेने त्याला एक गोष्ट सांगितली की एका माणसाला 2 मेंढरं होते, आणि ज्यावेळेस त्याच्याकडे पाहुणा आला त्याने त्याचं त्याच्याकडे एकच मेंढर होतं, आणि ज्यावेळेस त्याच्याकडे पाहुणा आला त्यावेळेस त्याने त्याचं प्रिय लाडकं मेंढर त्याच्यासाठी कापलं. आणि अशा गोष्टी रूपाने नाथान संदेष्टाने दाविदाचं पाप त्याला दाखवून दिलं, आणि दावीद चिडला, तो संतापला. त्याने म्हटलं की अशा माणसाला काय शिक्षा झाली पाहिजे. आणि दाविदाने नाथान संदेष्टाने सांगितलं की तो माणूस तू आहेस. त्याच्याजवळ सर्व काही होतं, तो श्रीमंत माणूस होता, तरी त्याने एका गरीबाची त्याची लाडकी मेंढरू जे होतं ते त्याने आणलं आणि आपल्या पाहुण्यासाठी कापलं आणि त्याला जेवण दिलं. आणि हे ऐकून दावीद राजा संतापला. त्याने सांगितलं की त्या माणसाला निश्चित मरणदंडाची शिक्षा झाली पाहिजे, त्याला माझ्यापुढे आणा. आणि तेव्हा नाथान संदेष्टा म्हणाला की तो मनुष्य तू आहेस. आणि मग दाविदाने केलेल्या पापाची त्याला आठवण करून दिली. आता ही मोठी रिस्क होती. राजदरबारामध्ये एका राजाला त्याचं पाप दाखवून देणं ही साधी गोष्ट नव्हती. नाथान संदेष्टा जीव मुठीत घेऊन गेला असेल. राजा जर चिडला आणि त्याने जर संदेष्ट्याला नाथानाला जर मरणदंडाची शिक्षा ठोठावली तर, त्याने जर पश्चाताप नाही केला तर, म्हणजे काही होऊ शकत होतं. आणि म्हणून ज्यावेळेस आपण पाप करतो त्यावेळेस देव आपल्या जीवनात आपल्याकडे कोणाला तरी त्याचा माणूस पाठवत असतो. मग ते पालक असतील, सेवक असतील, कोणीतरी असेल, किंवा आपल्या मंडळीतले कोणी विश्वासणारे बंधू भगिनी असतील, कोणाच्या तरी द्वारे देव आपल्याला आपल्या पापाची जाणीव करून देत असतो. पण अशा वेळेस आपली प्रतिक्रिया, आपला प्रतिसाद आपण कसा देतो, आपण काय करतो हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस नाथानाने सांगितलं की तो माणूस तू आहेस, शास्त्र सांगते की दाविदाने आपला झगा फाडला, तो गुडघ्यावर आला, त्याने पश्चाताप केला आणि त्याने आपले पाप परमेश्वराजवळ कबूल केला. आणि त्याने काय प्रार्थना केली हे स्तोत्र 32 आणि स्तोत्र 51 मध्ये सांगितलेलं आहे. स्तोत्र 51 आणि याचं पहिलं वचन बघा. ही दाविदाला ज्यावेळेस पश्चाताप झाला, नाथानाने त्याला सांगितल्यानंतर त्यावेळेस केलेली प्रार्थना आहे. आता स्तोत्र 51 पहिल्या वचनाच्या अगोदर ब्रॅकेटमध्ये ते स्तोत्र कोणत्या संदर्भात लिहिलेलं आहे त्याचं वर्णन आहे बघा. दाविदाचे स्तोत्र त्याने बत्शेबेशी समागम केल्यानंतर नाथान संदेष्टा त्याच्याकडे आल्या तेव्हाचे. म्हणजे ज्यावेळेस नाथान संदेष्टाने त्याला त्याचं पाप दाखवून दिलं, दावीद त्याच्यावर चिडला नाही, त्याला फाशीची शिक्षा ठोठावली नाही, तर त्याने आपलं पाप कबूल केला, त्याला पश्चाताप झाला. तुमच्या जीवनात जर देवाने कोणाला पाठवलं तुमचे दोष, तुमचे पाप दाखवून देण्यासाठी, तर तुम्ही काय कराल? त्यांच्यावर रागवाल, त्यांच्याशी संबंध ठेवणार नाही, की त्या गोष्टीवर विचार करून पश्चाताप करून देवाकडे वळाल? दाविदाने पश्चाताप केलेला आहे.
आणि तो म्हणतो पहिल्या वचनात, हे देवा, तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर. या ठिकाणी दावीद राजा मनापासून परमेश्वराचा धावा करत आहे. तो देवापासून दूर नाही तर देवाकडे वळत आहे. म्हणून पहिली गोष्ट, जर आपल्याकडून असे पाप, अशा चुका आयुष्यात झालेल्या असतील आणि ते घेऊन जर तुम्ही जीवन जगत असाल, दुखणे आजार असतील, मनस्थिती बिघडलेली असेल आणि तुम्हाला माहीत आहे की हे कशामुळे आहे, तुम्हाला आणि देवाला फक्त माहीत आहे. पण अशा वेळेस त्याच्यातून मुक्त होण्यासाठी, क्षमा मिळवण्यासाठी दावीदाने जे केलं ते जर तुम्ही केलं तर तुम्हालाही पापाच्या क्षमेचा अनुभव येईल. तो म्हणतो, मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर. दुसरं वचन म्हणजे त्याने केलेलं कृत्य हे देवाविरुद्ध आहे, पाप आहे, हे त्याला कळून आलेलं आहे. ती फक्त क्षुल्लक गोष्ट, ती फक्त चुकून झाली, त्याच्यात एवढं काय, आपण मनावर घ्यायचं नाही, असं जसं लोक म्हणतात तसं नाही. त्याला जाणीव झाली की हे पाप आहे, ही भयंकर गोष्ट आहे आणि याच्यामुळे मी आजारी आहे, याच्यामुळे मी कणत आहे, याच्यामुळे माझी शारीरिक परिस्थिती खालावलेली आहे. म्हणून तो म्हणतो तिसऱ्या वचनात, कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तो म्हणतो मला माहीत आहे की मी जे भोगत आहे ते कशामुळे, माझे पाप, माझे अपराध माझ्या डोळ्यासमोर आहे. तुम्हाला माहीत आहे का, ज्यावेळेस आपण पाप कबुली करत नसतो, ज्यावेळेस आपण केलेले पाप आपण लपवून ठेवत असतो, त्यावेळेस ते नित्य सतत आपल्या समोर येत असतं, सतत आपल्याला आठवत असतं की मी हे केलं म्हणून हे झालेलं आहे, हे जे परिणाम आज जे मी भोगत आहे ते माझ्या चुकीमुळे आहे. परंतु ते आयुष्यभर भोगण्याची गरज नाही आहे. देव क्षमा करायला तयार आहे. देवाने जर कोणाला तुमच्याकडे पाठवलं आणि तुमचं पाप दाखवून दिलं तर पश्चाताप करायचा की नाही हा तुमचा निर्णय आहे, हा ज्याचा त्याचा निर्णय असतो. आणि दावीदाने त्याचा निर्णय घेतला, त्याने पश्चाताप केला. तर पहिली गोष्ट आपण पाहतो काय करायला पाहिजे की दावीदाने आपलं पाप कबूल केलं. म्हणजे तुम्ही आणि मी आपलं पाप कबूल केलं पाहिजे. जाऊ द्या म्हणून सोडून देऊन, दुर्लक्ष करून, झाकून ठेवायचं नाही. जो आपले दोष झाकतो त्याचं बरं होत नाही, शास्त्र सांगतं. पण जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया करण्यात येते. म्हणून दोष झाकून, पाप लपवून ठेवून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे. मनस्थिती अजून बिघडणार. रात्रंदिवस तो म्हणतो तुझ्या हाताचा भार मान. सतत कन्यामुळे माझी हाडं जीर्ण झाली. मानसिकरित्या, शारीरिकरित्या तुम्हाला यातना भोगावे लागणार, जशा दावीदाने भोगल्या. नंतर दुसरी गोष्ट तो म्हणतो वचन 4, तुझ्या विरुद्धच मी पाप केलेले आहे. आता 2 वेळेस त्या ठिकाणी तुझ विरुद्ध किंवा तुझ्या विरुद्ध हा शब्द आहे. म्हणजे काय की दावीदाला ही जाणीव झाली की हे पाप केवळ बादशेबाच्या विरुद्ध नाही की ती एका माणसाची पत्नी आहे. हे पाप तिच्या नवऱ्याच्या विरुद्ध नाही की ज्याला त्याने लढाईत मारून टाकलं. तर हे पाप खुद्द देवाविरुद्ध त्याने केलेलं आहे. बघा, ज्यावेळेस योसेफाला त्या बाईने, पोतेफरच्या पत्नीने मोहात टाकलं आणि त्याच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्याने काय म्हटलं की मी एवढं भयंकर, माझ्या देवाविरुद्ध ही भयंकर गोष्ट कशी करू. योसेफाला त्यावेळेस माहीत होतं की प्रत्येक पाप, कोणतंही पाप हे एकमेकाविरुद्ध, लोकांविरुद्ध नाही तर देवाविरुद्ध आहे. आणि म्हणून दुसरा धडा, दुसरी गोष्ट ही, दुसरा पॉईंट की प्रत्येक पाप जे आपण करतो, केलेलं असतं ते फक्त दुसऱ्यांच्या विरुद्ध नाही, लोकांच्या विरुद्ध नाही, तर प्रत्यक्षात देवाविरुद्ध असतं. आणि या गोष्टीची त्याला जाणीव झाली. म्हणून 4थ्या वचनात तो म्हणतो की तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केलेले आहे.
ह्याची जाणीव झाली पाहिजे की हे पाप काही दुसऱ्यांच्या विरुद्ध नाही, आपण दुसऱ्याला फसवलेलं नाही आहे, तर देवाविरुद्ध पाप केलेलं आहे, ह्याची जाणीव व्हायला पाहिजे. पहिली गोष्ट, पाप कबूल करायला पाहिजे, मान्य केलं पाहिजे की हो माझ्याकडून ते पाप घडलेलं आहे, मी असं केलंच नाही असं जर म्हटलं तर पापाची क्षमा होणार नाही आहे, ते तसंच राहील, त्याचे परिणाम भोगतच राहावं लागणार. परंतु पहिली गोष्ट दाविदाने ते कबूल केलं. दुसरी गोष्ट, त्याला जाणीव झाली की ते देवाविरुद्ध केलेलं पाप होतं, ते पाप त्याने देवाविरुद्ध केलेलं आहे, ह्याची त्याला जाणीव झाली की प्रत्येक पाप हे देवाविरुद्ध केलेलं असतं. आणि मग तो म्हणतो की वचन 10, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. स्थिर असा आत्मा, त्या पापामुळे तो अस्थिर झालेला होता. पापाचे परिणाम आणखी काय होतात की आपण अस्थिर असतो, चलबिचल असतो, आपलं लक्ष लागत नाही, आपल्याला सतत आपलं मन आपल्याला दोषी ठरवत असतं, आपल्याला देवाविषयीच्या गोष्टी आवडत नाही, देवाचं वचन ऐकायला आवडत नाही, देवाची भक्ती करायला आवडत नाही. तो म्हणतो की माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. म्हणजे जी अस्थिरता त्याच्या मनात आहे ते तो कबूल करतो. नंतर 12व्या वचनात तो म्हणतो की तू केलेला उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे. पाप केल्यानंतर काय होतं की देवाच्या सानिध्याचा आनंद, देवाचं वचन वाचण्याचा, प्रार्थना करण्याचा, देवाची भक्ती करण्याचा आनंद आपल्यातून निघून जातो. आपण देवाचं वचन, देवाची भक्ती, प्रार्थना हे हळूहळू टाळू लागतो. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की मी तो आनंद गमावलेला आहे, माझ्या मनातली शांती गमावलेली आहे, ती मला परत दे. चौथा परिणाम काय होतो पापाचा की आपण आपला आनंद गमावतो. तो म्हणतो वचन 12 पुढे, आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. जी उत्सुकता असते देवाच्या गोष्टी जाणून घेण्याची, देवाच्या जवळ जाण्याची, ती उत्सुकता निघून जाते. जगी गोष्टीकडे, पापाच्या गोष्टीकडे, पापी लोकांकडे आपला कल जातो है ना. देवाच्या लोकांना, देवाचं सानिध्य आपण टाळू लागतो. म्हणून तो म्हणतो की उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. माझ्यामध्ये ती उत्सुकता राहिलेली नाही आहे, मी थंड पडलेलो आहे. आज विचार करा, तुमच्यामध्ये तो पहिला आवेश, तो पहिला आनंद आहे का? ज्यावेळेस तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त कळला, ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे वळले, ती शांती, ते समाधान, ती उत्सुकता आहे का? देवाचं वचन शिकण्याची, शिकवण्याची, दुसऱ्यांना त्याच्याबद्दल सांगण्याची. जर नसेल तर आपलं पाप देवाजवळ कबूल करा. निर्णय तुमचा आहे. तो म्हणतो वचन 13 म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवेन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. ज्यावेळेस आपल्या पापाची क्षमा होती त्यावेळेस काय होतं? तो आपलं मन स्थिर करतो. वचन 10 आपण स्थिर होतो. दुसरी गोष्ट 12व्या वचनामध्ये त्याचा आनंद, तारणाचा आनंद आपल्याला पुन्हा मिळतो. नेहमी 8 आणि 10 सांगितलं की परमेश्वराचा आनंद आपलं सामर्थ्य आहे, आणि म्हणून सैतान तो आनंद काढून घेतो. पाप केल्यानंतर तो आनंद आपल्या ठाई राहत नाही, आणि आनंद नसल्यामुळे देवाचं सामर्थ्य कार्य करू शकत नाही, कारण परमेश्वराचा आनंद आपलं सामर्थ्य आहे. तिसरी गोष्ट काय होते की आपल्यामध्ये उत्सुकता राहत नाही 12व्या वचनात. परंतु पश्चाताप केल्यावर काय होतं बघा 13व्या वचनात. तो म्हणतो म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. म्हणजे ज्यावेळेस दाविदाचा देवाशी संमेल झाला त्यावेळेस तो म्हणतो की मी तुझ्याबद्दल लोकांना शिकवेन, तुझ्याबद्दल बोलेल, सांगेन. जेव्हा तुम्ही देवाकडे वळाल, तुम्ही त्याच्या क्षमेचा अनुभव घ्याल, तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकाल. तुम्हाला जर अनुभव नाही, तुम्ही जर वळला नाही, तर तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकणार नाही. म्हणून
ज्यावेळेस पापाची क्षमा होते त्यावेळेस आपण त्याच्याबद्दल लोकांना, इतरांना सांगू लागतो. आणि मग 15 वचन बघा. हे प्रभू माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. म्हणजे काय? देवाची भक्ती. पापाची क्षमा झाल्यानंतर माणूस देवाची भक्ती करायला लागतो. तोपर्यंत त्याला कितीही सांगितलं की तुम्ही चर्चला या, ते येऊ शकत नाहीत, येत नाहीत. कारण त्यांचं पाप त्यांना देवापासून, देवाच्या लोकांपासून दूर ठेवतं. त्यांना येण्याची इच्छा होत नाही. त्यांच्यामध्ये तो आनंद, ती उत्सुकता राहिलेली नसते. ते अस्थिर असतात. पण ज्यावेळेस खऱ्या मनाने पश्चाताप करतात त्यावेळेस काय होतं की भक्ती करू लागतो. दाविदाची ज्यावेळेस क्षमा झाली तो म्हणतो, हे प्रभू माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णी. ज्यावेळेस अंतःकरणात पापाची क्षमा असते त्यावेळेस आपण तोंड उघडून, मुख उघडून त्याची स्तुती करू शकतो, त्याचे गीत गाऊ शकतो, त्याची प्रार्थना करू शकतो, मंडळीमध्ये त्याचा गौरव करतो. तो म्हणतो 16 वचनात, तुला पशु यज्ञ आवडत नाही, नाहीतर मी केला असता. होमबली तुला प्रिय नाही. लोकांना वाटतं की देवाला काहीतरी दिलं म्हणजे क्षमा होईल. तो म्हणतो हे नाही आहे. पापाची क्षमा होमबली, अर्पणा किंवा दशांश अर्पणे, ऑफरिंगनी किंवा काहीतरी दिल्याने आपण, तुम्ही आणि मी पापाची क्षमा विकत घेऊ शकत नाही आहे. देवाला पैसे देऊन देवाचे आशीर्वाद मिळू शकत नाही. देवाचा यज्ञ, वचन 17 म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तर ह्या वचनामध्ये आपण वाचतो की दाविदाने पश्चाताप केला, त्याने पाप कबूल केलं, देवाने त्याची क्षमा केली. आणि स्तोत्र 32 मध्ये म्हणून तो काय म्हणतो बघा. स्तोत्र 32 वचन 1 आणि 2, पापाची क्षमा झाल्यानंतर तो म्हणतो, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. तो खरा आशीर्वाद आहे. खरा आशीर्वाद कोणता? देवाशी समेट पापांची क्षमा, तारणाचा अनुभव. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वर अधर्माचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. आणि या ठिकाणी आपण पाहतो की दाविदाची प्रार्थना देवाने ऐकली, त्याची क्षमा केली. आणि त्याची क्षमा केल्यानंतर तो म्हणतो की किती धन्य तो पुरुष, किती आशीर्वादित की ज्याची क्षमा झालेली आहे. आज तुम्ही देखील दाविदाने जे केलं ते कराल. तुम्ही देखील देवाजवळ तुमचं पाप कबूल कराल. ते पाप माणसांविरुद्ध, एकमेकाविरुद्ध नाही तर देवाविरुद्ध आहे याची जाणीव होईल. तर मानसिक आणि शारीरिक अस्वस्थतेतून, त्या दुखण्या आजारातून, त्या मनस्थितीतून तो तुम्हाला मुक्त करील. तो तुमच्या पापाची क्षमा करील. पुन्हा एकदा तो आनंद, तो तारणाचा आनंद, तो उत्साह, ती उत्सुकता तुम्हाला देईल. आणि तुम्ही देखील त्याच्याविषयी बोलाल, दुसऱ्यांना, इतरांना सांगाल. आणि तुम्ही देखील मंडळीमध्ये येऊन त्याची भक्ती कराल, त्याची स्तुती श्रवण करू शकाल. ह्या गोष्टी दाविदाने केल्या आणि त्याला देवाच्या क्षमेचा अनुभव झाला. परमेश्वर क्षमा करायला तयार आहे. पण प्रश्न असा आहे की आपण क्षमा मागायला तयार आहोत का? त्याचं वचन सांगतं की जर आपण आपली पाप पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त सर्व पापापासून शुद्ध करीते. कोणतंही पाप असं नाही की जे त्याच्या रक्ताने क्षमा होऊ शकत नाही. तो क्षमा करणारा देव आहे. तो क्षमा करायला तयार आहे. म्हणून आजच क्षमा मागा, पापाच्या क्षमेचा आनंद घ्या आणि कायमचं त्या पापापासून, त्या अपराधीपणाच्या, त्या गिल्टी कॉन्शियसपासून मुक्त व्हा. परमेश्वर हे वचन आशीर्वाद